कडक उन्हाळ्यात गरमीमध्ये थंडगार असे मसाला ताक पिण्याची मजा काही औरच आहे। बाजारात मिळते तसेच मसाला ताक अगदी 2 मिनिटात घरीच बनवता येते। चला तर मग जास्त काही वेळ न घालवता थंडगार जीवाला गार असे मसाला ताक आपण बनवूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। थंडगार असे मसाला ताक बनवण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 वाटी मोजून 2 वाटी दही घ्यायचं आहे। बाजारात मिळतं त्याच्यापेक्षा घरी लावलेलं दही घेतलं तर फारच उत्तम। इथे मी मिक्सर जारमध्ये 2 वाटी दही घातलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता मसाला ताक म्हटलं की याला चांगला फ्लेवर आला पाहिजे, मग याकरता आपण याच्यामध्ये घालायची आहे 1 मिरची, ती पण व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे आणि मगच जारमध्ये टाकायची आहे। आता घालायचं हे अर्धा इंच आल्याचा थोडासा तुकडा घालायचा आहे, म्हणजे चव फारच छान लागेल। आता घालायची आहेत 4 ते 5 पुदिन्याची पाने आणि थोडी कोथिंबीर पण घालू शकता। आता आपल्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातलेली नाही। आता घालूया पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे पावडर आणि आता घालायचं आहे पाव ते अर्धा चमचा काळे मीठ। मी पाव चमचा घातले, तुम्हाला घालायचं असेल तर अर्धा चमचा घालू शकता। चला तर मग हे सगळं दही आणि त्यात टाकलेले पदार्थ मिक्सर जारमध्ये लावून घुसळून घेऊया। मिक्सर जारमध्ये पदार्थ आणि ताक एकजीव झालेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे अजून 2 वाटी पाणी। थोडं पातळ होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं पाणी। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि तयार आहे मसाला ताक। थंडगार जीवाला गार मसाला ताक रेडी आहे। आता 2 ग्लास घ्यायचे आणि या ग्लासमध्ये छान असं ताक ओतायचं। आता डेकोरेट करण्यासाठी वरतून घालायची जिरेपूड आणि साईडला ठेवायचं एक पुदिन्याचं पान, म्हणजे दिसायला पण अगदी छान वाटतं आणि पिण्यासाठीही थंडगार वाटतं। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, उन्हाळ्यात नक्कीच ट्राय करा। तुमच्या जीवाला अगदी गार वाटेल असं मसाला ताक पिल्यानंतर। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि समृद्धीज किचन कट्टाच्या रेसिपी पाहायला विसरू नका।